कारण आता सुपर ओव्हरचा थरार तुमच्या समोर सुरू झालाय. प्रथमेश ठाकरे च्या समोर भावेश पवार. 6 बॉल महत्वाचे आहेत आणि इथून एक संघ डिसाइड होईल जो खेळ विशू 11च्या विरुद्ध फायनल मॅच या रत्नागिरी प्रीमियर लीगची. पहिला बॉल वेगवान चॉप करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, डायरेक्ट डॉट. पहली गेंद के ऊपर वो बिंदी की मोहर आई. पहली गेंद के ऊपर वो खड़े खड़े खेलना चाहते थे. एक्शन रिप्ले में देखिए 70 स्पोर्ट के ऊपर क्या हुआ था. चॉप करना चाहते थे, गेंद बिल्कुल वो विकेट कीपर के दस्तानों में चले गए. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. पहली गेंद के ऊपर बिंदी की मोहर. पहिला डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल वेगवान बॅट फिरली आहे. स्क्वेअर लेगला बॉल टर्न होतोय. सिंगल तर इथे मिळताना दिसेल. सुदर्शन आलाय स्ट्रायकर एंडला. सुदर्शन हाच आहे ज्याने पहिल्या डाव मध्ये 3 षटकार मारले होते. हे विसरून चालणार नाहीये. सुदर्शनची बॅट या संपूर्ण रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये तळपली आहे. बिल्कुल सही कहा. सुदर्शन मयेकर बहुत ही अच्छा खिलाड़ी है और इनको टैग मिला गया. जयगढ़ के वो टेनिस बॉल के प्रिंस है. बहुत मजा आएगा. 2 गेंदों के बाद 1 रन. मैच में मजा आने वाला है. प्रथमेश ठाकरे अच्छी गेंदबाजी करे. सुदर्शन तयार. प्रथमेश ठाकरे त्याच्या समोर तयार. पुढे टाकलाय, उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे सुदर्शनला आहे षटकारांचा शौक. बिल्कुल कुणाल जी बहुत ही सही कहा. तू आंधी नहीं तूफान है, तू किस्सा नहीं कहानी है, तू पहाड़ नहीं पलटन है, हजारों दिल की धड़कन है, वो सुदर्शन मयेकर है. 6 आलाय. आता मात्र स्लॉक स्वीप डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग धावतोय. प्रयत्न सुरू आहे. 1 रन कंप्लीट. खराब फिल्डिंग. 4 रन. 1 टू का 4. इंडिया गेट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. इस मर्तबा फील्डर ने की गलती. गेंद बाउंड्री के बाहर चली गई. फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका. मिला मौका, चढ़ दिया चौका. ऑफ साइड की तरफ खेला था. गेंद डीप स्क्वेयर लेग बाउंड्री की तरफ चली गई थी. ये देखिए फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका. हे टॅलेंट आहे रत्नागिरीचं, रत्नागिरी क्रिकेटचं या जिल्ह्याचं. यावेळेला बीट केलंय. आता मात्र भावेशला 1 रन पाहिजे, त्याला स्ट्राईक पाहिजे आणि त्यामुळे सुदर्शनला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. परंतु सुदर्शनची बॅटिंग आवडली असेल तर सगळ्यांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या या सुदर्शनसाठी, कारण याचं चक्र फिरलं. याने खूपच खतरनाक बॅटिंग केली आहे या रत्नागिरी प्रीमियर लीग मध्ये. वेल प्लेड सुदर्शन. कुणाल जी तालियां बज रही है, सीटियां बज रही है. बजेंगी सीटी, बजेगी ताली. हो हल्ला, हो गुल्ला, मैदान सर पर उठा है. क्रिकेट का रहता है. आज क्रिकेट का खेल जुनून जज्बे में बदल गया है. सुदर्शन ने भावेश पवार के लिए वो सैक्रिफाइस विकेट दिया. अब जाकर 5 गेंदों का खेल समाप्त हुआ है. 11 रन बने. सुपर ओवर का मैच है. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पहला संस्करण. ये सेमीफाइनल का मैच. अब जाकर जो दर्शक बैठ गए थे वो खड़े हो गए हैं. हा बॉल डिसाइड करेल भावेश पवारला किती धावा डिफेंड करायचे सेकंड इनिंग मध्ये, आणि त्यामुळे त्यालाच हा बॉल खेळण्याची संधी मिळाली आहे. लास्ट बॉल, लास्ट विकेट. उडवलाय बॉल. ढगात लाइटिंग. हान की बडीव, दुर्णा उडीव, इतिहास घडीव. ओहो काटाकीर. काय हाय काय नाही काय, षटकार मारल्याशिवाय मला मजा येत नाहीये. भावेश पवार नावाचं वादळ. ढगात लाइटिंग. शेवटच्या बॉल वरती त्यांना आकाशाला गवसणी घातली आहे. ऑन साइडला पूल केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय आणि 70 स्पोर्ट वरती पाहत राहिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. त्यांना मारल्यानंतर तो पाहत होता. चपडा तोड सिक्सर. 17 धावा झालेले आहेत. 18 धावांची गरज आहे. दीपक लटके यांच्याकडून भावेश पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय या बॅटिंगसाठी. धन्यवाद दीपकजी लटके. असे पाहिजेत प्रेक्षक. एक बार फिर वो प्राइज लगाया गया है. मोबिन भाई खुद सुधीर स्पोर्ट्स के ओनर भी है. उनके माध्यम से दोनों प्रारंभिक बल्लेबाज कुणाल जी आए हैं. उन्होंने अगर मुकाबला जीता झाला म्हणून तर संघ खेळतोय मैदानामध्ये. श्री केदारनाथ 11 करवते, कारण सोहमने तो सिक्सर मारला नसता तर सामना बरोबरी सुटला नसता. मग भावेशला त्याचा दमखम दाखवता आला नसता, कारण त्याच्या अगोदर मी कौतुक करेन सागर कांबळेचं देखील, ज्याने निर्धाव षटक टाकलं या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. अशा अनेक हायलाइट्स राहिल्यात या मॅच मध्ये. आता या मॅच ची कहाणी. 6 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. अनेक वयोगटातले मान्यवर येत आहेत आणि त्यांना देखील भुरळ पाडली आहे. आयोजकांनी ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलंय, रितेश गाग असतील,
त्याचबरोबर प्रथमेश पवार, युवराज कुरूप, सगळेच मान्यवर, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंचावर येतात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. शेवटच्या टप्प्यात आहे सामना. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 18. यस अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. 6 बॉल 18 धावांची गरज आहे. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीत भावेश पवार, समोर प्रथमेश. पहिला बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. प्रथमेश सांगतो नाही पाहिजे मला धाव, मीच राहणार स्ट्राइकिंग एंडला. 5 बॉल 18 धावांची गरज. पहली गेंद के ऊपर बिंदी के मोहर है, पहली गेंद के ऊपर रन देना पसंद नहीं किया. 5 गेंदों का खेल बचा, 18 रनों की जरूरत है. ऑल इंडिया आइकॉन के दोनों धुरंधर आमने सामने. मनोहरजी गंगारामजी घाग म्हणजेच आपले रितेश घाग यांचे पिताश्री वडील यांचे इथे आगमन झालेलं आहे. तुमच्या पुत्राने एक सगळ्यात मोठी स्पर्धा दिली आहे. हा बॉल मागे चाललाय. अंपायरचा सिग्नल काय येईल हे पाहायचंय. पंच सांगतायत डॉट बॉल, परंतु पंचांनी सांगितले पहिले रेफर करूया. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. 19,600 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70 स्पोर्ट्स वर. आणि आता गणेश सावर्डेकर सर यांची भूमिका महत्वाची असेल, ते व्हाईट बॉल चेक करतील. बिल्कुल वो थर्ड अंपायर की तरफ डिसीजन चला गया है. और अब जाकर टीवी अंपायर बिजी भी होने वाले. गणेश सावर्डेकर साहब टीवी अंपायर है. 70 का वो टेक्निकल रूम बिजी हो गया है. 6 गेंदों के अंदर 18 रनों की जरूरत है. पहली गेंद बिंदी आई, उसके बाद दूसरी गेंद के लिए वो टीवी अंपायर की तरफ फैसला चला गया. सुपर से ऊपर वाला मैच. कुणाल जी ये मैच भी टाई होगा तो बिल्कुल वो एक बार फिर सुपर ओव्हर. सकाळपर्यंत सांगितलंय किती वेळेला टाय होऊ द्या, सुपर ओव्हरच होईल. या स्पर्धेमध्ये ते नियम आहे. टाय ब्रेकर आयसीसीचा नियम आहे. सुपर ओव्हर ते सुरुवातीला होतं बॉल आउट, आता ते चालत नाही. आणि सावर्डेकर सरांनी सांगितलंय दॅट वॉज फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. 4 बॉल 18 धावा. 5ला बॉल मागे फ्लिक केलाय, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. आणखीन एक डॉट. भावेश पवारने कमाल केली आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकलेत आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असावा परंतु अति नसावा. आत्मविश्वास अपने पास है, बिल्कुल कॉन्फिडेंस उनके पास है. बड़ा मंच है, बड़े मंच के ऊपर बहुत ही अच्छा काम कर रहे हैं. 3 गेंदे शुरुआत में बिंदी आई है. भावेश पवार. 23,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. काय सामना रंगलाय. 23,000 प्रेक्षक हा रेकॉर्ड आहे नक्कीच या रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी प्रीमियर लीगच्या दरम्यान. हाय बॉल यॉर्कर, हाय बॉल विकेट कीपरच्या हातात. हाय डॉट बॉल आहे. भावेश पवार तो आलाय. जबरदस्त गेंदबाजी है. 34 गेंद बिंदी लाई है. अब जाकर लगभग जीत की सुगंध, जीत की उम्मीद. और कुणाल जी इसीलिए कहा जाता है हर दिन आता है हर दिन जाता है. मैदान पर वही होता है जो सबका दिल चाहता है. आज सबका दिल चाह रहा है चिपळूण वालों का. सुदर्शन सारखा एक प्लेअरही पाहिजे तुमच्याकडे, कारण सुदर्शनने देखील या मॅचला कलाटणी दिली. पहिल्या बॉलला सिंगलच घेतली होती भावेशने. यॉर्कर, आणखीन एक यॉर्कर. आता धावून फायदा नाहीये. आता या सामन्याची हवा निघाली आहे, कारण आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. परत एक वेळा तो ऑडी कारचा लोगोच काढलाय. पहिले 4 डॉट बॉल प्रथमेशच्या समोर आणि त्याच्यानंतर 5व्या बॉलला सिंगल. आता 17 धावांची गरज आहे. 23,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आणि हा सामना इथे जिंकलाय. श्री केदारनाथ 11 खरवते हा संघ पोचलाय.